बारामती विमान अपघातातल्या ब्लॅक बॉक्समधली माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात. डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार. उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर येईल. पुण्यातल्या मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट. स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता. आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक. भाजप शिवसेनेकडून आपापले उमेदवार रिंगणात. भाजपतर्फे महापौर पदासाठी सुजाता पाटलांचं नाव. जिल्हा परिषदेच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस. प्रचारासाठी आता उरले अवघे काही तास. संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट. अडीच वर्षांचा फॉर्म्युला. मात्र महापौर कोण हा सस्पेन्स कायम. येत्या 10 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक होणार. मुंबई पुणे महामार्गावरच्या वाहतुकीचा खोळंबा. अजूनही 3 ते 4 तास प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता. एक्सप्रेस वेवरच्या कोंडीचा सर्वसामान्यांना फटका. कोंडीमुळे दूध भाजीपाला महागण्याची शक्यता. महामार्गावर दूध वाहून नेणारे ट्रक टँकर अडकले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या मंगळवारी मंत्रालयातल्या दादांच्या खुर्चीवर. दुखवटा संपल्यानंतर येत्या 10 फेब्रुवारी रोजी सूत्र सांभाळण्याची शक्यता. भारतीय युवा संघानं घडवला इतिहास. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये केला रेकॉर्ड ब्रेक रन चेज. अफगाणिस्तानला नमवत फायनलमध्ये धडक. सराव सामन्यामध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का. 30 धावांनी मिळवला दमदार विजय. सलामीवीर ईशान किशनची दमदार खेळ. आज दिल्ली सलग चौथ्यांदा WPLच्या फायनलमध्ये खेळणार. बलाढ्य RCBशी वडोदऱ्यामध्ये रंगणार अंतिम सामना.